नमस्कार. टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी अल्ताफ हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळे चर्चा, ग्रामीण भागात काय घडते आणि शहरात काय घडते, तुम्हाला सतत वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचं काम करत आहे. मी आज इथे धाराशिव शहरामध्ये इथं पोहोचलेलो आहे. जिल्हाधिकारी समोर तुम्ही आता इथं आहे आणि इथं उपोषण चालू आहे. की कशासाठी उपोषण चालू आहे, काय आहे, आपण थेट त्यांच्याशी जाणून घेऊया. इथं तर आपले अजितदादा पवार यांचं तर इथं दिसायला लागले आपल्याला. इथं त्यांनी इथं त्यांच्या मागण्या काय आहेत आपण थेट त्यांच्याशी जाणून घेणार आहेत. नेमकं ते उपोषणाला कशासाठी बसलेले आहेत आणि त्यांच्या प्रमुख मागण्या काय काय आहेत ते आपण थेट त्यांच्याशी जाणून घेणार आहेत. तर या इकडे आपण जाणून घेऊया त्यांच्याशी. तर आपण इथं आपल्या सोबत आहेत. काय नाव तुमचं? माझं नाव मोहन वसंतराव मुंडे. हे तुम्ही जे आज उपोषणाला जे बसलाय ते कशासाठी बसलाय? मी उपोषणाला बसलो आहे. मी आहे राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष कळंब धाराशिव मतदारसंघाचा. मी बसलो आहे आमचे पक्षाचे कर्ते धर्ते, आमचे पक्षश्रेष्ठी, आमचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व धाराशिव जिल्ह्याचे आमचे लाडकी जावाई म्हणून जे आमचे अजितदादा यांचा जे विमान घातपात झालेला आहे, तो घातपात आहे का ॲक्सिडेंट आहे याच्या संदर्भात आम्ही उपोषणाला बसलेलो आहे. आमचं शासनाला म्हणणं आहे की आम्हाला त्यांचं घातपात झाला आहे का त्यांचा ॲक्सिडेंट झाला हे आम्हाला कळण्यासाठी आम्हाला घरापासून निघाल्यानंतर त्यांचे फुटेज हवे आहेत. आणि ते असे काय साधे मंत्री, आमदार किंवा कार्यकर्ते नव्हते. ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते. ते लाडक्या बहिणीचे दादा होते, महाराष्ट्राचे दादा होते. आणि असं असताना तुम्ही जर त्यांचे फुटेज देत नाही, तुम्ही त्यांची FIR दाखल करून घेत नाही, तर साध्या लोकांचं तर काहीच होऊ शकत नाही महाराष्ट्रात. हे महाराष्ट्र आहे का बिहार आहे हे कळलं नाही मला. आणि दुसरा माझा बोलण्याचा एक उद्देश असा आहे की आज तागायत हे अमेरिका रशियाचं युद्ध चालू आहे. तर तिथे ड्रोनचे तिथले कॅमेरे, तिथली फुटेज भेटायला. आणि तुम्हाला मुंबईतून दादा घरातून निघालेत का दिल्लीतून दादा निघालेत, कुठून निघाले आम्हाला कळायला हवं आहे. आणि आम्हाला दादा विमानात बसतानाची फुटेज हवे आहेत आम्हाला. दादा बसलेत का नाहीत आमचे दादा, का दादा बसायच्या आधीच दादा काय झालं काय नाही ह्याच्या संदर्भात मी बसलेलो उपोषणाला. आणि दुसरा विषय एक माझा असा आहे की दादा हे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना झेड सुरक्षा आहे. माझं म्हणणं आहे की उपमुख्यमंत्री असल्यामुळे त्यांना झेड सुरक्षा आहे. तुम्ही झेड सुरक्षा असताना त्यांचं बाकीचे त्यांचे झेड सुरक्षा रक्षक कुठं आहेत, त्यांचे PA कुठं आहेत, त्यांच्यासोबत कोणच नाही. तर दादा, आमचं म्हणणं आहे की दादा विमानातच नव्हते. जर होते, तुमचं म्हणणं आहे होते, तर आम्हाला फुटेज द्या, आम्हाला दादा बसलेले दाखवा, मग आम्ही मान्य करू. अजूनपर्यंत माझं तर म्हणणं आहे की दादा गेलेच नाहीत आमच्यातनं. दादा आज उद्या येऊ शकतात आणखीन, माझं असं म्हणणं आहे. मग जर तुम्हाला तसं वाटत असेल दादा आमचे नाहीत गेले, तर आम्हाला फुटेज द्या, आम्हाला असा पुरावा काय तर ठोस द्या. तुम्ही आमचा FIR पण दाखवून घेत नाहीत म्हणजे काय तुमच्या. तर तुम्ही उपमुख्यमंत्र्याची जर ही कंडिशन होऊ शकते, तर हे साधे आमदार, मंत्री, कार्यकर्ते यांची तर काय कंडिशन होईल. तुम्ही FIR दाखवून, उपमुख्यमंत्र्याचा FIR दाखल करून घेत नाहीत तुम्ही, म्हणजे काय आहे आज हे लहान सहान गोष्ट राहिलेली नाहीये. आज आता मी बसलो उपोषणाला, माझ्यासारखे मला भरपूर लोकांचे, भरपूर जिल्ह्यातून फोन आलेत की आपण उपोषणाला बसायचं का, आपण उपोषणाला बसायचं का. मी म्हणलं आधी मी बसतो, मग मी बसल्यानंतर एक 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 चालू करू आपण सगळेजण. म्हणून आज पहिली थिनगी आहे ही. आणि मी आज उपोषणाला बसलेलो आहे, म्हणजे काय मी साधं बसलेलो नाही. मी आज उपोषण करणार. इथून उपोषणाचं मला त्यांच्यापासून काय उत्तर येते ते बघणार आहे. आणि बघत मी 1 तारखेपर्यंत वाट बघणार आहे. 1 तारखेनंतर मी इथून उठून डायरेक्ट मुंबईत मंत्रालयात जाणार आहे. आणि मंत्रालयात माझ्यासारखा जर माणूस जर गेला एखादा, तरी काही फरक पडणार नाही. माझ्यासारखे हजारो दादावरती कुर्बान आहेत. माझं एक म्हणणं आहे की मी दादासाठी मेलो तरी मला काहीच, आणि माझ्या घरच्याला काय गमवणार नाही. मी घरच्याला सांगून बाहेर पडलेलो आज. मोहन होता, आहे, राहील ही माहीत नाही. आता मी फक्त लढाईत उतरलेला आहे. मी माझ्या बायकोला सांगून आलेलो आहे. आणि माझ्या घरात मी कोण, आम्ही दोघंच आहोत. माझे भाऊ बहीण, माझी भावकी भरपूर आहे. माझ्या पाठीमागं मला ज्यासाठी काय करणारे काय नाही, माझी भावकी भरपूर आहे. परंतु आज मला दादासाठी करायचंय, मी करणार आहे. मी दादाचा कार्यकर्ता आहे. मी पक्षामुळं किंवा मी कुणाच्या कुठल्या ह्याच्यामुळे मी आलेलो नाही. मी एक दादाचा कार्यकर्ता आहे. दादाचा मी
चाहता आहे म्हणून मी आलेलो आहे. आणि माझ्यासारखे असंख्य करोडो दादाचे चाहते आहेत, महाराष्ट्रात नाही महाराष्ट्राच्या बाहेर बी आहेत. तर मी हे आता छोटीशी एक लढाई चालू केलेली आहे आणि मी हे थांबणार नाही. हे जोपर्यंत आम्हाला व्यवस्थित त्यांची उत्तर मिळत नाही तोपर्यंत थांबणार नाही, हे चालूच राहणार आहे. मला सांगा, तुम्ही म्हणलात की एमाइन मध्ये दादा नव्हते असं तुम्ही म्हणलात, तर का वाटतं तुम्हाला नव्हते? मला प्रत्येक ह्याचे मी हे घेतलेले आहेत, तुमचे पत्रकार बंधूचे बांधवाचे आमच्या मला फुटेज आलेले आहेत. काही वेळेस कळालं की 6 जण होते, काही वेळेस कळालं की 5 जण होते आणि ह्याच्यात ब्रेकिंग न्यूज मध्ये तर आहेत की 3च मृतदेह सापडले. मग हे बाकीचे काय चालू आहे नेमकं हे मला कळायला हवं आहे. आणि हे आज ह्याच्यासाठी आमचे पक्षाचे आमदार मेटकरी साहेब खूप दिवसापासून लढायला येते. अब एक दिवस नाही, आम्ही पण थांबलो, 1-1.5 महिना थांबलो. अहो त्याला काय तर सहनशीलता असते का नसते? आणि ह्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, आमच्या सरकारला कळकळीची विनंती आहे. हे जर एकदा उद्रेक झाला, हा फक्त बंधूंचा चालू आहे, भावांचा चालू आहे. बहिणी जर एकदा रस्त्यावर उतरल्या तर परत तुम्हाला धरणीमाय जागा देणार नाही. माझं प्रशासनाला आणि सरकारला दोघांना पण एक कळकळीची विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर हे जे फुटेज आणि आमचं FIR दाखल करून घ्यावं. तुम्ही निवेदन कुठं कुठं दिलेलं आहे? मी निवेदन धाराशिव कलेक्टर ऑफिसला दिलेलं आहे आणि त्यांच्या प्रयत्न एक गृहमंत्री व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना दिलेला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना दिलेला आहे. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आमच्या बहीण साहेब सुनेत्राताई अजितदादा पवार यांना दिलेला आहे व आमच्यातल्या SP साहेबांना पण दिलेला आहे. आता तुम्ही तुमची जर मागणी जर पूर्ण नाही झाली तर तुमचा पुढला पाऊल काय असणार आहे? पुढलं पाऊल मी 1 मेला महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य दिवशी मी मुंबईला जाऊन मंत्रालयात जाऊन मी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे. हे घटना होऊन किती दिवस झालेला आहे? ह्याचा काय अजून तपास कुठं लागलेला आहे का नाही? 1.5 महिना झाला. आम्ही महिनाभर वाट बघितलं. अहो 10वं पण होतं, महिना होऊन गेला, 13वं झालं, मासिक आलंय, तरी तुम्ही अजून जर तुम्ही त्यांचं जर काही देत नाहीत तर हे लहानसहान गोष्ट नाहीये. हे गोष्ट खूप लोकांच्या जिव्हाळी लागलेली आहे आणि हे गोष्ट आता शांत बसणार नाही, हे गोष्ट वाढतच राहणार आहे. त्यामुळे आमची विनंती आहे, लवकरात लवकर तुम्ही जेवढं करणं होतं तेवढं करा. तुम्ही किती कट करायचंय, काय करायचंय ते कट करा, पण आम्हाला फुटेज द्या. आम्ही त्या फुटेजमधून ठरवू पुन्हा काय करायचं काय नाही ते. आणखीन आमच्या शांततेचा अंत पाहूच नका. शांत आहो पण मेलेले नाहोत, जिवंत आहोत. बघा, आपण इथे धाराशिव शहरामध्ये इथे पोहोचलेलो होतो, कलेक्टर ऑफिसमध्ये होतो आणि इथं उपोषण चालू होतं यांचं. त्यांच्या मागण्या अशा आहेत की दादाचा मृत्यू जी झालेला आहे त्यांना फुटेज पाहिजे आणि त्यांनी मुंबईपासून निघालेले होते, इमारत बसले का नाही का, म्हणजे त्यांच्या अनेक अशा मागण्या होत्या, आपण त्यांच्याशी जाणून घेतलेल्या आहे. बघा, मी तुम्हाला पूर्ण विषय दाखवलेला आहे. कसा वाटला विषय नक्कीच कळवला. अशा काही वेगळे विषय असतात नंबर दिलेला आहे, तर मला तुम्ही थेट संपर्क करू शकता. कॅमेरामॅन अभि दवळे सोबत मी अल्ताफ हुकमत मुलानी, उस्मानाबाद, धाराशिव.